दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेमध्ये जे विद्यार्थी मिळवणं शिपाई पदांसाठी या ठिकाणी भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना यामध्ये फॉर्म भरता येणार आणि यामध्ये शिपाईचं पद आहे। शिपाई पदासाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे। 20 ऑगस्ट पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि त्याचबरोबर 30 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। जास्त वेळ आपल्याजवळ राहिलेला नाही आहे। दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत शिपाई पदासाठी ही भरती या ठिकाणी निघाली आणि त्याचबरोबर आपल्याला खाकी वर्दी सुद्धा यामध्ये भेटणार आहे आणि ड्यूटी आपल्याला यामध्ये कोणती करावं लागते। त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं शिक्षण फक्त 12वी पास लागणार आहे आणि त्याचबरोबर फॉर्म भरणे या ठिकाणी चालू आहे। तर या भरतीमध्ये ड्यूटी कोणती असणार आहे, त्याचबरोबर कामं आपल्याला कोणतं करावं लागणार आहे, त्याचबरोबर या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 25,000 रुपये महिना आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आणि दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपलं या ठिकाणी जे यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। वेबसाईट कोणती आहे, फॉर्म भरणे या ठिकाणी ऑलरेडी चालू आहे। 30 सप्टेंबर 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। या भरतीची जाहिरात सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक शिपाई या भरतीची। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा, दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक भरतीमध्ये आपल्याला या ठिकाणी 18 ते 40 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे किंवा 21 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं फॉर्म भरणे ऑलरेडी या ठिकाणी चालू आहे आणि 20 ऑगस्ट पासून फॉर्म चालू झाले आणि 30 सप्टेंबर 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा, पगार सुद्धा चांगला आहे, 25,000 पर्यंत महिना भेटणार आहे, खाकी वर्दी आहे। आता दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपलं या ठिकाणी आपलं जर यामध्ये शिपाई पदासाठी सिलेक्शन झालं तर काम कोणतं राहते, ड्यूटी कोणती करावं लागते, तर बघा यामध्ये खाकी वर्दी सुद्धा राहते। तर बघा या ठिकाणी यांचं जे काम राहते, शिपायांचं जे काम राहते दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकमध्ये, तर बघा कागदपत्र नेणे आणि आणणे आणि बँकेतील फाईल्स, पत्रे, चेक आणि इतर कागदपत्रे एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर किंवा दुसऱ्या विभागात पोहोचवणे आणि त्याचबरोबर बँकेची स्वच्छता व काळजी, ऑफिस उघडणे त्याचबरोबर बंद करणे आणि टेबल खुर्च्या स्वच्छ ठेवण्याची काळजी घेणे आणि ग्राहकांना मदत करणे, बँकेच्या येणाऱ्या ग्राहकांना योग्य काउंटर दाखवणे किंवा फॉर्म भरण्यास किरकोळ मदत करणे आणि इतर दैनंदिन कामे अधिकाऱ्यांनी सांगितलेले छोटी मोठी अधिकृत कामे करणे जसे की झेरॉक्स काढणे किंवा पाणी चहाची व्यवस्था करणे। ठीक आहे, आणि ड्यूटीचा जो वेळ राहते तर सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत ड्यूटीचा टाईम आहे, 9 ते 5-6 वाजेपर्यंत। ठीक आहे, तर सकाळी 9 वाजता या ठिकाणी 9 वाजून 45 मिनिटाला किंवा 10 मिनिटात 10 वाजता या ठिकाणी बँक उघडते आणि 6 वाजेपर्यंत बंद होऊन जाते। तर हा काही कार्यक्रम या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला पगार कसा काय भेटणार, तर बघा ज्यावेळेस आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर ट्रेनिंगच्या दरम्यान जे विद्यार्थी मिळवणं आपलं 11 महिन्याची या ठिकाणी ट्रेनिंग असणार आहे, तर त्यामध्ये 12 ते 15,000 रुपये महिना आपल्याला ट्रेनिंगवर भेटणार आहे। ज्यावेळेस तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला जो पगार भेटणार आहे 18,000 ते 25,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकमध्ये। तर बघा चांगली ड्यूटी आपल्या गावातल्या गावातच यामध्ये ड्यूटी आहे। तर बघा या ठिकाणी दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक हे सर्व जिल्ह्यामध्ये ही बँक आहे, एक लक्षात ठेवा। तुम्ही पाहिलं असेल तुमच्या गावामध्ये सुद्धा काही शाखा असेल। तर बघा सरकारी नोकऱ्या यामध्ये जे विद्यार्थी मिळून आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, तर बघा यामध्ये ऑफलाईन पद्धतीने आपला 70 मार्कासाठी पेपर असणार आहे, 30 मार्कासाठी मुलाखत होणार आहे। तर अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगून देतो, तर आपला 70 मार्काचा पेपर असणार आहे ज्यामध्ये मराठी व्याकरणचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये व्याकरण, शब्द संग्रह, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर जनरल नॉलेजचे चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, विशेष सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रश्न विचारले जाणार आहे व महाराष्ट्रातले प्रश्न विचारले जाणार आहे। त्याचबरोबर सहकार आणि बँक व्यवस्थापन, सहकार क्षेत्राची मूलभूत माहिती व इतिहास विचारला जाणार आहे। अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये साधे गणित झालं, तर्कशक्ती आणि बौद्धिक चाचणी आणि त्याचबरोबर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थामध्ये शेतीविषयक सामान्य माहिती व ग्रामीण अर्थव्यवस्था। तर अशा प्रकारे आपला पेपर होणार आहे आणि 30 मार्कासाठी मुलाखत होणार आहे, अशा प्रकारे निवड होणार आहे। या भरतीची जाहिरात दाखवून देतो। ही जी भरती सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निघाली आहे, दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरती या ठिकाणी निघाली आहे। तुम्ही जर बाकीच्या जिल्ह्यातले असाल तर ओपन कॅटेगरीमधून सुद्धा तुम्हाला भरता येणार आहे। या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।
तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जाहिरात आहे. दी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत ही शिपाई पदासाठी भरती झाली आहे. बघू शकता दी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी तर दी जिल्हा सहकारी मध्यवर्ती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ही भरती या ठिकाणी चालू आहे. शिपाईचं पद आहे. बघू शकता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शिपाई भरतीची जाहिरात. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग या बँकेत शिपाई नोकर भरती या श्रेणीतील 32 पदे भरावाची आहेत. बघा शिपाईचे पद आहे. बघा मी तुम्हाला मोठं करून दाखवतो. शिपाई नोकर भरती बघा, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे, त्यासाठी भरती प्रक्रिया कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर या भरती एजन्सी मार्फत राबवली जाणार आहे. याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने फॉर्म या ठिकाणी बघा शकते. या ठिकाणी वेबसाईट दिली आहे www.coopbank, ठीक आहे, ASO.com या वेबसाईटवरून. त्याचबरोबर बघा संकेतस्थळावर अर्ज भरणे 20 ऑगस्टपासून फॉर्म चालू झाले आणि 30 ऑगस्ट हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. जास्त दिवस राहिले नाही. वयोमर्यादा 21 ते 40 वर्षापर्यंत आहे, ठीक आहे. तर एवढं काही वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आणखीन यामध्ये परीक्षा शुल्क जे आहे यामध्ये 600 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आलेला आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे. त्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज भरताना शैक्षणिक पात्रता, रहिवास, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट, स्वतःची ईमेल ID, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. एकदा भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार नाही. बघा एडिटिंग करता येणार नाही ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघू शकता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता, ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे. तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं यामध्ये बघू शकता अशा प्रकारे ही जाहिरात या ठिकाणी सुटलेली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत शिपाई पदासाठी ही भरती चालू आहे. तर या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, ठीक आहे. तर वेबसाईट दिलेली आहे मी तुम्हाला. त्यानंतर बघा काही माहिती दिली आहे, फोटो वगैरे कशा प्रकारे आपल्याला अपलोड करायचे हे सुद्धा माहिती तुम्ही एकदा वाचून घ्या. आणि अर्जात भरलेली माहिती परिपूर्ण असल्याची खात्री असल्यास अथवा चुकीची माहिती दुरुस्त करून अचूक भरल्यानंतर बघा सेव्ह अँड कंटिन्यू यावर क्लिक करावे. यानंतर अर्जाचा ID, ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची, ठीक आहे. तर महत्त्वाच्या सूचना ह्या वाचून घ्या, ठीक आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आहे. तर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय आपलं जे सिलेक्शन होणार आहे यामध्ये आपली 30 मार्क आपलं या ठिकाणी 70 मार्कासाठी पेपर असणार आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघा परीक्षेचा जो कालावधी आहे 75 मिनिटाचा राहणार आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्याय स्वरूपाची असणार आहे. तर लेखी परीक्षेमध्ये 70 मार्क विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 1 गुण दिले जाणार आहे. तर बघा 70 मार्काचा पेपर असणार आहे. 30 मार्कासाठी मुलाखत होणार आहे. तर 100 पैकी आपलं निवड होणार आहे. बघू शकता 70 मार्काचा आपला पेपर असणार आहे. या ठिकाणी दिला आहे की लेखी परीक्षा 70 गुणांची राहील व प्रत्यक्ष प्रश्नास 1 गुण राहणार आहे. तर यामध्ये जनरल नॉलेज झालं, बँकिंग झालं, अर्थव्यवस्था झालं, ठीक आहे, गणित बुद्धिमत्ता चाचणी झालं, मराठी व्याकरण झालं. तर याच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो टोटल 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे. आणि त्याचबरोबर बघू शकता आवश्यक पात्रतेपेक्षा जादा शैक्षणिक पात्रता असेल तर याचे 5 मार्क बोनस दिले जाणार आहे. संवाद कौशल्य अभिव्यक्ती जर असेल तर याचे 5 बोनस मार्क दिले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा बँकेच्या कामकाजाचा अनुभव 20, ठीक आहे. तर एकूण 30 मार्क आपल्याला या ठिकाणी दिले जाणार आहे. एक लक्षात ठेवा, तोंडी परीक्षा 30 गुणाची राहील. त्याचा तपशील खालीलप्रमाणे बघा. आवश्यक पात्रतेपेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता असेल तर 5 मार्क, संवाद कौशल्य अभिव्यक्ती 5 मार्क आणि जिल्हा बँकेच्या कामकाजाचा अनुभव असेल तर 20 मार्क. अशा प्रकारे 30 मार्क भेटणार आहे. तर जास्त चान्सेस आहे. ही जाहिरात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी. तर कोणत्याही जिल्ह्यात ते भरू शकता ओपन कॅटेगरीमधून. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओ थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.